आणखी एक मोठी बातमी आहे। राज्यातील जात पडताळणी कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत। इंजिनिअरिंग मेडिकलच्या विद्यार्थ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय। जात पडताळणी दाखले देण्यासाठी बार्टीने हा निर्णय घेतलेला आहे। विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे, कारण सध्या मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन सुरू आहे आणि त्यासाठी जात प्रमाणपत्र लागत असतात। त्या पार्श्वभूमीवर राज्यातील जात पडताळणी कार्यालय सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवारी सुद्धा सुरू राहणार आहेत। त्यामुळे इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे विद्यार्थी जे आता ऍडमिशन घेणार आहेत त्यांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। जात पडताळणी दाखले देण्यासाठी बार्टीने हा मोठा निर्णय घेतलाय। विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। वैद्यकीय अभियांत्रिकी प्रोफेशनल कोर्सेसना ऍडमिशन देण्यासाठी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलं जातं। आता सीईटीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर ऍडमिशन चालू आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण व्हॅलिडिटी इश्यू करत आहोत। जो काही सीव्हीसीचा ऍक्ट होता त्याच्या अनुषंगाने प्रत्येक व्हॅलिडिटी सीव्हीसी कमिटीला 90 दिवसाची वेळ दिलेली असते की 90 दिवसात त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यू करावं। आणखीन त्या अनुषंगाने आपण काम करत आहोत। वी आर डीलिंग विथ द सिच्युएशन आणि निश्चितपणे आपल्या मुलांना ऍडमिशनच्या पासून वंचित राहू लागू नये याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणे या शनिवारी रविवारी आपण सगळी प्रकरणं निकालात काढू। वी आर ऑल्सो मॉनिटरिंग इट ॲट आवर लेवल ऑल्सो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।